नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज चाललो आहे उज्जैनला महाकाळचं दर्शन घेण्यासाठी। तर माझ्यासोबत आहे एक अजून एक रायडर ज्याचं नाव आहे राहुल आणि तो माझी वाट बघतोय दुर्गाडी किल्ल्याजवळ। सकाळी आम्ही लवकर निघणार होतो 4 वाजता, पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला आहे। आता 6 वाजलेत आणि मी निघालो आहे आणि तिथे जाऊन मग आम्ही आमच्या राईडची सुरुवात करणार आहे। ह्या राईडमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल, कसा प्रवास करायचा आहे आणि कशा पद्धतीने तिकडे पोचायचं आहे आणि ह्या प्रवासामध्ये मला किती खर्च येणार आहे बाईक राईडला, तो मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका अजिबात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा। थँक्यू। चल झालं सोनो। फ्यूल भरलेस का तू? फ्यूल भरलेस? माझं पण होईल, जाईल इगतपुरीपर्यंत, कासारा इगतपुरीपर्यंत जाईल। चल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून झालेला आमचा आणि इगतपुरी क्रॉस केलेलं आहे। तर आता इथून डायरेक्ट आपण लंचसाठी आपण थांबणार आहोत। सकाळचे 9 वाजलेत आणि आता अजून 450 किलोमीटर तर बाकी आहे आणि आपला गोप्रो खराब झाला असल्यामुळे आपल्याला आता शूट करता येणार नाही। बघू आता दुसरा एक स्पेअरमध्ये आपल्याकडे आहे, बघू नंतर पुढे आपण यूज करू त्याला। घे।
संकल्प इथे थांबलोय जेवायला. आता अजून 250 किलोमीटर बाकी आहे इंदोर, त्याच्या पुढे उज्जैनला जायचं आहे आपल्याला. तर आता पोटपूजा करून घेऊया, नंतर भेटूया. मस्तपैकी आता जेवण तर झालेलं आहे आणि तुम्ही टाइमलॅप्स तर बघितला असेलच. आता काय करायचं राहुल, आपण आता जायचं की आपण एक पॉवर नॅप घ्यायची? आता बघू, आता जाऊ. किती किलोमीटर आता बाकी आपल्याला? 250 किलोमीटर इंदोर आहे आणि तिथून पुढे टोटल 350 किलोमीटर आहे उज्जैन. तर आता किती वाजले? आता वाजले 3 वाजले, 2:53 झाले. तर मग आपल्याला थांबणं खूप रिस्की होईल. लवकरात लवकर आपल्याला उज्जैनला पोहोचायचं आहे. तर आता बिल पेड करूया आणि इथून पटकन निघूया. चला. सुप्रभात मित्रांनो, रात्री व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण आम्ही रात्री लेट नाईट पोहोचलो, 11:30 वाजता पोहोचलो आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काय बनवता आला नाही. तर आम्ही खूप थकलो पण होतो. रात्री 2 पराठे फक्त खाल्ले आणि येऊन झोपलो. मस्तपैकी कॉटेज मिळालेलं आहे. 1000 रुपये अनलिमिटेड पर पर्सन आहे की कसं आहे? 1000 रुपये अनलिमिटेड म्हणजे शेअरिंग आहे. 1000 रुपये पर डे, किती पण लोक झोपा. मस्त अशी रूम आहे. बाहेर आपल्याला बाईक पार्किंग पण आहे. बघू शकता बाईक आपल्या अशा पार्किंग आहेत आतमध्ये, एकदम सेफ. इथे माझी बाईक उभी आहे, इथे राहुलची बाईक उभी आहे. मेन एंट्रन्स इकडे आहे. इथून आतमध्ये येऊन आपल्या बाईक इथे आरामात पार्क करू शकतो. एकदम सेफ जागा आहे आतमध्ये. ह्या अशा रूम्स आहेत इकडे आणि ही आमची रूम आहे. इथे आरामात 3 माणसं बेडवरती झोपू शकतात. आणि बाथरूम एवढं क्लीन नाही आहे, बट जेंट्स यूज करू शकतात. आतमध्ये गिझर पण आहे. गिझर आहे आणि अशा टाईपमध्ये काहीतरी बाथरूम आहे. तर चला, तर मग आता पटपट आवरू आपण आणि दर्शन घेऊन येऊ. आम्हाला पण लेट झाला आहे. काल खूप थकलो होतो, त्याच्यामुळे उठायला पण लेट झालं आहे. सकाळचे 7 वाजले आता. तर पटकन आवरूया आणि आपण मंदिरात जाऊया.
आज एवढी गर्दी नाही आहे, कारण काल महाशिवरात्री झाली असल्यामुळे काल संपूर्ण गर्दी झालेली आहे. आणि आज बघू शकता ऑलमोस्ट खाली आहे गर्दी, पण एवढी नाही आहे. आम्ही आता ई रिक्षा बुक केली आहे, 400 रुपये 5 स्थानाचे. श्री गडकालिका मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री स्थिरमन गणेश, श्री मंगलनाथ मंदिर आणि श्री संदीपनी आश्रम असे 5 ठिकाणी फिरवणार 400 रुपयामध्ये. आम्ही 2 जण, राहुल आणि मी. आणि तुम्ही कधी इकडे आलात तर ई रिक्षा बुक करा आणि 5 ठिकाणं जे उज्जैनच्या बाहेरचे, उज्जैनच्या म्हणजे शहराच्या बाहेरचे आहेत, ते तुम्हाला फिरवले जातील. हे आहे गडकालिका मंदिर. तर इथे दर्शन झालेलं आहे. तर व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे म्हणून आम्ही काढलो नव्हतं आतमध्ये. तर बघू शकता तुम्ही, छोटंसं मंदिर आहे पण खूप मस्त आहे. आता मी स्थिरमन गणेश मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. गणेश मूर्ती खूप अतिशय छान आहे, पण व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे व्हिडिओ आम्ही काढत नाही. तर माझ्या पाठी बघू शकता तुम्ही, जे श्रीरामाने स्थापित केलेलं मंदिर आहे. ही मूर्ती श्रीरामाने स्थापित केलेली, तर त्याचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. खूप छान मूर्ती आहे. तुम्ही कधी याल तर इथे नक्की या आणि दर्शन घ्या. आपण कालभैरव मंदिराजवळ आलेलो आहे. आपण हाल फूळ नारळ आणि सर्व घेतलेलं आहे आणि भैरवनाथासाठी क्वार्टर एक घेतलेली आहे. जी प्रथा आहे ती प्रथा आपण पुढे चालवतोय. चला तर आपण आता मंदिरात जाऊ. कैसे